डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन. आज आपण सुधा मूर्ती यांच्या गोष्टी माणसांच्या या पुस्तकातील पहिली गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करते. आणि सुरू करण्या अगोदर तुम्हाला विनंती करेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. गोष्टीचं नाव आहे वयाची आट नाही. तेव्हा मी 12 वर्षांची लहानशी मुलगी होते. मी माझ्या आजी आजोबांबरोबर उत्तर कर्नाटकमधील एका खेड्यात राहत असे. त्यावेळी दळणवळणाची साधनं काही आजच्यासारखी उपलब्ध नव्हती. त्यामुळे सकाळचा पेपर आम्हाला दुपारीच मिळायचा. नियतकालिकासुद्धा एक दिवस उशिरा येत. आम्ही सगळेजण पेपर, पत्र आणि मासिकं घेऊन येणाऱ्या बसची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असो. त्यावेळी कन्नडमध्ये त्रिवेणी नावाची एक लेखिका फार लोकप्रिय होती. इतक्या चांगल्या लेखिका अभावानेच पाहायला मिळतात. तिची लेखनशैली सोपी, सुटसुटीत होती. तिचं लेखन सर्वसामान्यांना पचनी पडेल, त्याला रुचेल असंच असेल. ती माणसांच्या मूलभूत मानसिक समस्यांविषयी लिहायची. त्यामुळे तिचं लिहिणं आम्हाला आपलं वाटायचं. कन्नड साहित्यिकांचं दुर्दैव असं की ती लेखिका अकाली हे जग सोडून गेली. आज अजून 40 वर्षे लोटून गेल्यावर सुद्धा लोकांना तिच्या कादंबऱ्या आवडतात. त्यावेळी कर्मवीर नामक कन्नड साहित्यिकांमध्ये तिची एक कादंबरी काशी यात्रे क्रमशः प्रसिद्ध होत असे. एक म्हातारी स्त्री आणि काशी किंवा वाराणसीला जाण्याची तिची दुर्दम्य इच्छा याविषयीची ही कहाणी आहे. काशीला जाणं आणि भगवान विश्वेश्वराची आराधना करणं ही बऱ्याच हिंदूंच्या मध्ये अत्यंत पुण्यप्रद गोष्ट आहे. त्या म्हातारी स्त्रीचाही असाच गाढ विश्वास होता. काशीला जाण्यासाठी तिची ती धडपड चालली होती. त्याचं वर्णन त्या कादंबरीत रेखाटलेलं होतं. त्याच कथेत एक अनाथ तरुण मुलगी असते. ती प्रेमात पडते, परंतु लग्न करण्यासाठी तिच्याकडे पैसे नसतात. अखेर ती म्हातारी स्त्री स्वतःचे काशीला जाण्यासाठी जमवलेले सगळे पैसे त्या मुलीच्या हवाली करते व स्वतः काशीला जातच नाही असं दाखवलं होतं. ती म्हणते या पोरक्या मुलीचा आनंद त्या काशी विश्वेश्वराच्या पूजनापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. माझी आजी कृतष्का कधी शाळेत गेली नाही. तिला लिहिता वाचता येत नसे. दर बुधवारी ते साप्ताहिक आलं की मी तिला ही कथा वाचून दाखवत असे. त्यावेळी तिला सगळ्या कामाचा विसर पडे. ती अक्षरशः जीवाचा कान करून त्यातला प्रत्येक शब्द ऐकत असे. ऐकून झाल्यावर तिला त्या कथेचा शब्द मुखोद्गत झालेला असे. माझी आजीसुद्धा कधीच काशीला गेली नव्हती. त्यामुळे कादंबरीतील त्या म्हाताऱ्या आजीबाईंशी तिला खूप जवळीक वाटायची. त्यामुळेच गोष्टीत पुढं काय घडतंय याची उत्सुकता इतर कोणापेक्षाही तिलाच जास्त असे. म्हणूनच मला ती कथा तिला वाचून दाखवावीच लागायची. एखादी सुरेख लिहिलेली कादंबरी असेल तर वाचकाला तिचं किती जबरदस्त वेड लागू शकतं हे मला आता समजतं. पण लहानपणी मात्र मी माझ्या आजीला ती गोष्ट वाचून दाखवून लगेच खेळायला बाहेर पळून जायची. देवळाच्या ओसीत आजी व तिच्या मैत्रिणी रोज भेटायच्या. आम्ही तिथेच लपाछपी खेळत असायचो. त्या सगळ्या जमल्या या कादंबरीवर त्यांच्यात हमखास चर्चा चालेल. एकदा मी आणि आमच्या घरची लहान मुलं आम्ही सगळे शेजारच्या गावात लग्नासाठी गेलो होतो. त्या काळची लग्न म्हणजे भलं मोठं खटलं असायचं. आम्हा मुलांची तर नुसती चंगळ असायची. सगळे आत्ते मामे भावंड जमायची. आम्ही दिवसभर खादाडपणा करायचो. मोठ्यांचा काही धाक नसायचा. सगळं नुसतं स्वातंत्र्य, कारण मोठी मंडळी कामात गुंतलेली असत. मी जाताना 1-2 दिवसांसाठी म्हणूनच गेले, पण नंतर चांगली आठवडाभर तिथे राहिले. मी गावी परत आले आणि पाहिलं तर काय, आजीचे डोळे भरून आले होते. मला आश्चर्याचा धक्काच बसला. कितीही संकटं कोसळली तर आजीला कधी रडताना पाहिलं नव्हतं मी. काय झालं तरी काय? मला काळजी वाटली. अव्वा, सगळं ठीक आहे ना? तू बरी आहेस ना? मी तिला अव्वा म्हणूनच हाक मारत असे. उत्तर कर्नाटकात अव्वा म्हणजे आई. तिने नुसती मान हलवली, पण काही बोलली मात्र नाही. मला काहीच कळलं नाही. नंतर मी ते सगळं विसरूनही गेले. तेव्हा मी रात्रीचं जेवण झालं की घरच्या गच्चीत झोपत असू. उन्हाळ्याचे दिवस होते. पौर्णिमा होती. अव्वा माझ्याजवळ येऊन बसली. आपला प्रेमळ हात माझ्या कपाळावर फिरवू लागले. तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. मला ते कळलं. मी विचारलं, काय झालं गं? अगं, मी अगदी लहान होते ना तेव्हा माझी आई वारली.
माझा सांभाळ करणारं, मला चांगलं वाईट काय ते समजावून सांगणारं कुणीच नव्हतं. माझ्या वडिलांचा व्याप खूप मोठा होता. त्याने दुसरं लग्न केलं. त्या काळी मुलींना शिक्षण देणं काही इतकं महत्त्वाचं मानलं जात नसे. त्यामुळे मी कधीच शाळेत गेले नाही. माझं लहान वयातच लग्न झालं. लगेच मुलं झाली. मी संसारात गुंतले. पुढे नातवंड झाली. तुम्हा सगळ्यांना चांगलं चांगलं खाऊ घालण्यातच मला इतका आनंद वाटायचा. आपण शाळेत गेलो नाही अशी खंत कधीतरी वाटायची. म्हणूनच आपल्या मुलांनी व पुढे नातवंडांनी भरपूर शिकलं पाहिजे असा माझा आग्रह असे. आपली ही 62 वर्षाची आजी हे सगळं आता मध्यरात्रीच्या वेळी आपल्याला का सांगते आहे हे काही मला कळेना. मला ती खूप खूप आवडायची. फार प्रेम होतं माझं तिच्यावर. ती आता आपल्याला हे जे सगळं काही सांगते त्या पाठीमागे नक्की तसंच काहीतरी कारण असणार असं मला तेव्हासुद्धा वाटलं. मी तिच्या तोंडाकडे पाहिलं. तिचा चेहरा दुःखी दिसत होता. डोळे पाण्याने भरले होते. ती दिसायला छान होती. नेहमी हसतमुख असायची. पण त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावर जी काळजी दाटून आलेली होती ती आजही मला स्पष्टपणे आठवते. मी पुढे झुकून तिचा हात हातात घेतला. अव्वा, रडू नको ना. काय झालं? मी काही करू का तुझ्यासाठी? हो, मला तुझीच मदत लागणार आहे. तुला ठाऊक आहे, तू गेलीस आणि नेहमीप्रमाणे त्या कर्मवीरचा अंक आला. मी तो उघडला. काशी यात्रे गोष्टीचं पान उघडलं. चित्र पाहिली, पण काय लिहिलं आहे ते काही समजेना. मी कितीतरी वेळा त्या पानावर हात फिरवला. यात काय बरं लिहिलं असेल? माझ्या बोटांना स्पर्शातून ते कळलं तर किती बरं होईल असं मला वाटत राहिलं. पण ते कसं शक्य होतं? मी जर शाळा शिकले असते तर. म्हणून मग मी तुझी उत्सुकतेने वाट पाहू लागले. मला वाटलं तू जर लवकर आलीस आणि मला वाचून दाखवलंस तर किती बरं होईल. एकदा वाटलं सरळ असंच उठावं, तिकडे त्या गावी यावं आणि तुला सांगावं वाचून दाखवायला. मला खरं तर आपल्याच गावातल्या कोणाला तरी वाचून दाखवायला सांगता आलं असतं, पण तसं कोणी मिळालंच नाही मला. तेव्हा मला खूप परावलंबी आणि असह्य वाटलं. माझ्याजवळ इतका पैसा अडका आहे, मला जर स्वावलंबी होता येत नसेल तर काय उपयोग त्या सगळ्याचा? यावर काय बोलावं ते मला समजेना. अव्वा बोलतच होती. मी ठरवलंय उद्यापासून कन्नडची बाराखडी शिकायची. मी आता खूप मेहनत करणार आहे. हेच आता मी माझं उद्दिष्ट ठरवलंय. दसऱ्याला सरस्वती पूजेच्या दिवशीची मुदत मी स्वतःला घालून घेणार आहे. त्याच्यात मी लिहा वाचायला शिकणार. त्या दिवशी बसून मी एकटीनं अख्खी कादंबरी वाचणार. मला स्वावलंबी व्हायचं आहे. तिच्या चेहऱ्यावर दृढ निश्चय स्पष्ट दिसत होता. मला मात्र तिचे शब्द ऐकून हसू फुटलं. अव्वा, ह्या वयात 62व्या वर्षी तू मुळाक्षरं शिकणार? तुझे सगळे केस पांढरे झाले आहेत. तुझ्या हातावर केवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत. तुला चष्मा लागला आहे. तुला स्वयंपाकघरात किती काम असतं. मी पोरकटपणानं माझ्या म्हाताऱ्या आजीची चेष्टा केली, पण तिनं मंद स्मित केलं. योग्य कारणासाठी जर आपण दृढ निश्चय दाखवला तर आपल्याला कोणत्याही संकटावर मात करता येते. मी कोणापेक्षाही जास्त मेहनत करेन, पण मी हे नक्की करून दाखवीन. शिक्षणाला वयाची आट नसते. दुसऱ्या दिवशीपासून आमच्या शिकवणीला सुरुवात झाली. ती इतकी हुशार होती. गृहपाठ करण्याचा तिचा झपाटा तर थक्का करून सोडणारा होता. ती वाचायची, घोकून म्हणायची, लिहायची आणि पाठ करायची. मी तिची एकमेव शिक्षिका होते आणि ती माझी पहिली विद्यार्थिनी. मी एक दिवस कॉम्प्युटर सायन्स शिकवणारी अध्यापिका होणार आहे आणि शेकडो मुलांना शिकवणार आहे हे तेव्हा मला कुठे माहीत होते. नेहमीसारखा दसऱ्याचा सण आला. एव्हाना काशी यात्रे ही कादंबरी पुस्तक रूपात प्रसिद्ध झालेली होती. मी गुपचूप ती विकत आणली. माझ्या आजीनं दसऱ्याच्या दिवशी सकाळी मला देवाघरापाशी बोलावून घेतलं. तिथे तिनं मला चौरंगावर बसवलं. तिनं माझ्यासाठी फ्रॉकचं कापड आणलं होतं. त्यावेळी तिनं एक विलक्षण गोष्ट केली. तिनं मला वाकून नमस्कार केला. मला आश्चर्याचा धक्का बसला. मनातून खूप अवघडल्यासारखं झालं मला. आपण नेहमी देवाला, वडीलधाऱ्यांना आणि गुरुजनांना नमस्कार करतो, त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी. ही तर आपली फार मोठी परंपरा आहे, पण आज मात्र काहीतरी विपरीत घडत होतं. हे काही बरोबर नव्हतं. त्यावर ती म्हणाली, हा नमस्कार माझ्या नातीला नव्हे तर माझ्या गुरुला आहे. माझ्या या गुरुनं मला इतकं प्रेमानं लिहायला वाचायला शिकवलं आहे, इतक्या आत्मविश्वासाने, आणि तेही एवढ्या थोड्या वेळात. आता मी स्वावलंबी आहे. आपल्या गुरुचा मान राखणं हे माझं कर्तव्यच आहे.
लिंगभेदाचा किंवा वयाचा विचार न करता गुरूंना आदर दाखवला पाहिजे असं आपल्या पूर्वजांनीच लिहून ठेवलेलं आहे नाही का. मग मी पण तिच्या पाया पडले आणि या वयात पहिल्या वहीला बुद्धिमान विद्यार्थिनीला बक्षीस दिलं. तिनं ते तात्काळ उघडलं आणि पुस्तकाचं शीर्षक मोठ्यांदा वाचलं, काशी यात्रे. त्यानंतर तिने त्रिवेणी हे लेखिकेचं नाव आणि पुस्तकाच्या प्रकाशकाचं नावही मोठ्यांदा वाचलं. आपली ही विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे हे मला कळून चुकलं. चला तर मग मी इथंच थांबवते आजची कथा. पुन्हा भेटूया सुधामूर्तींच्या दुसऱ्या कथेमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.